आहोत 7 दिवसांच्या गणपती बाप्पांना आणि गौरींना निरोप देऊन कोकणवासी आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत। आजपासून अनंत चतुर्दशी पर्यंत कोकण रेल्वेच्या सगळ्या गाड्या या हाऊसफुल झाल्यात। रत्नागिरीमध्ये 350 हून अधिक रेल्वेच्या फेऱ्या सध्या सुरू आहेत, तर 2500हून जादा एसटी गाड्यांचं जिल्ह्यातून नियोजनही करण्यात आलंय। त्यामुळे महामार्गावर देखील परतीच्या वाहनांची मोठी वर्दळ आहे, तर तिथे रायगडमधून देखील जादा बसेस सोडल्यानं महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली। ही दोन दृश्य आपण पाहतोय। कोकणवासी आता परतीच्या मार्गावरती आहेत। मुंबईकडे रवाना होत असतानाच आता महामार्गावरती देखील वाहतूक कोंडी झाल्याची दृश्य आणि रत्नागिरी आणि रायगड मधली ही दृश्य आपण पाहतोय। 7 दिवसांच्या गणपती बाप्पांना आणि गौरींना निरोप देऊन कोकणवासी आता मुंबईकडे रवाना झालेत। आजपासून अनंत चतुर्दशी पर्यंतच्या कोकण रेल्वेच्या सगळ्या गाड्या या हाऊसफुल झाल्या। रत्नागिरीत देखील 350 हून अधिक रेल्वेच्या फेऱ्या सध्या सुरू आहेत। तर गणेशोत्सवासाठी आपल्या गावी आलेल्या कोकणवासियांना पुन्हा मुंबईत परतायचे वेध लागलेले आहेत। त्यांच्या परतीच्या प्रवासामध्ये गैरसोय होऊ नये यासाठी एसटीच्या रायगड विभागानं जादा बसेसची व्यवस्था केली आहे। मुंबई, ठाणे आणि उपनगरांसाठी आज 525 तर उद्या 125 जादा गाड्या या रायगडमधील 8 आगारामधून सोडल्या जाणार आहेत। शिवाय प्रवाशांच्या मागणीनुसार आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन जादा बसेस सोडण्यात येतील असं एसटी तर्फे सांगण्यात आलंय। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। काल गौरी विसर्जनानंतर आज जे कोकणकर आहेत त्यांचा मुंबईकडे किंवा पुण्याकडे जाण्याचा ओघ हा वाढलेला आहे। आता आपण महाड एसटी स्टँडवरती आहोत आणि या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने गणेश भक्त जे मुंबईकर आहेत किंवा पुणे स्थित आहेत हे आता आपल्या गावी जायला निघालेले आहेत। या ठिकाणी पाहिलं तर प्रशासन देखील सज्ज झालेला आहे। या ठिकाणी आजचा आणि उद्याचा दिवस हा वाहतूक कोंडी किंवा जे गणेश भक्त आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। या ठिकाणी पाहिलं तर आज आणि उद्या मिळून रायगड जिल्ह्यात 650हून अधिक बस गाड्या ह्या एक्स्ट्रा सोडण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जर आवश्यकता भासली तर त्याचप्रमाणे अधिक गाड्या देखील सोडण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे पाहिलं तर रेल्वे विभागाच्या वतीने सुद्धा कोकणातून जाणाऱ्या 350हून अधिक गाड्या या ठिकाणी जास्त ठेवण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत प्रशासन या ठिकाणी वाहतूक कोंडी किंवा जे गणेश भक्त आहेत त्यांचे हाल होऊ नये यासाठी सज्ज आहे। मात्र जे गणेश भक्त आहेत त्यांचा पुढच्या वर्षीचा गणेश उत्सवाचा प्रवास हा सुखकर व्हावा असंच या ठिकाणी साकडं गणरायाला घातल्याचं पाहायला मिळत आहे। प्रसाद पाटील, NDTV मराठी, रायगड। मुंबईकर गणेश भक्तांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून यामुळे आता मुंबई गोवा महामार्गावरती देखील वाहनांची संख्या वाढली आहे। रायगड जिल्ह्यातील लोणेरे, माणगाव, इंदापूर आणि कोलाड या ठिकाणी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। एकंदरीत पाहता संपूर्ण मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावल्याचं चित्र सध्या या दृश्यांमधून दिसून येत आहे।